सोमनाळा ते चिखलगाव चौफुली मार्गावरील ओव्हरलोड कोळसा वाहतूक, धूळ प्रदूषण, अवजड वाहनांची पार्किंग आणि वाहतूक कोंडीच्या समस्यांवर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे. सोमनाळा, निंबाळा, झरपट, राजूर, भांडेवाडा, सोनापूर, पळसोनी, मेघदूत, कळमना व चिखलगाव येथील नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन सादर केले. मार्गावर स्पीड ब्रेकर, डिवायडर व दिशादर्शक फलक बसविणे, चिखलगाव चौफुली येथे वाहतूक पोलीस व सिग्नलची व्यवस्था करणे, अनधिकृत कोल डेपो हटविणे, ओव्हरलोड आणि रॉंग साईड वाहतुकीवर कठोर कारवाई करणे तसेच धूळ प्रदूषणावर नियंत्रणासाठी उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली. निवेदन दिल्यापासून 10 दिवसांत संबंधित विभागांची बैठक घेऊन समस्यांवर तोडगा काढावा, अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा नागरिकांनी दिला आहे. यावेळी प्रवीण खानझोडे, राहुल क्षीरसागर, राहुल कुत्तरमारे, अनिल डवरे, मनोज ढेंगळे, ॲडव्होकेट कुमार मोहरमपुरी, ॲडव्होकेट अरविंद सिडाम यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज दिनांक 7/8/2026 ला उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत माननीय जिल्हाधिकारी यवतमाळ यांच्याशी एक निवेदन देण्यात आलं आहे. निवेदनाचा मुख्य उद्देश सोमनाळा, निंबाळा, झरपट, राजूर, भांडेवाडा, सोनापूर, बोदाड व पळसोनी, मेघदूत आणि चिखलगाव, कडमना या परिसरात राहणाऱ्या सर्व नागरिकांची समस्या आहे. ही समस्या म्हणजे त्या मुख्य मार्गावर असलेले कोल डेपो, त्या ठिकाणी चालणारी अवैध वाहतूक व त्या ठिकाणी होणारी प्रदूषणामुळे होणारी आमच्या जीविताची हानी. आमचा प्रश्न आहे प्रशासनाला की मागील 30-35 वर्षापासून या मतदारसंघात सर्व राजकीय पक्षाचे नेते मंडळी आपापल्या पक्षाचं राजकारण करत असतात, पण ह्या विषयाला ते लोक गंभीरपणे घेत नाही. या ठिकाणी मृत्युमुखी पडणारा जो मुलगा आहे तो सामान्य कुटुंबातला आहे. कुठल्या अधिकारी, कर्मचारी, कुठले आमदार, खासदार किंवा कुठल्या प्रतिनिधीचा मुलगा त्या ठिकाणी अपघाती मरत नाही, तो मरतो. तर आमच्या परिसरातला सामान्य नागरिक, तो शेतकऱ्याचा असो, मजुराचा असो की कुठलाही असो, पण मरणारा हा सामान्य माणूस आहे. म्हणून आम्ही यावेळी अशी गंभीर दखल घेतली सर्व लोकांनी, सर्व गावकऱ्या लोकांनी, का हे आंदोलन आता आमचं थांबणार नाही. जोपर्यंत त्या ठिकाणी अवैध कोल डेपो हटणार नाही, त्या ठिकाणी जोपर्यंत पूर्ण वाहतूक शिस्तप्रिय होणार नाही. आणि आम्ही दिलेल्या मागण्या, ज्या मागण्या निवेदनात आम्ही नमूद केलेल्या आहे, मागण्या सांगता येत नाही इतक्या मागण्या आहेत, म्हणजे इतकी समस्या त्या रोडवर उद्भवलेली आहे. हे निवेदन आम्ही प्रशासनाला दिलेलं आहे. या निवेदनाची दखल प्रशासनाने येत्या 10 दिवसात आम्ही सांगितल्याप्रमाणे सर्व विभागाची बैठक लावून आमच्या समस्या निकाली काढाव्या, अन्यथा आम्ही त्या ठिकाणी कडमना रोडवर म्हणजे लालपुलिया परिसरात आम्ही बेमुदत चक्का जाम आंदोलन करू आणि होणाऱ्या परिणाम हा प्रशासनाला भोगावं लागेल, त्याची दखल घ्यावी एवढी आम्ही या ठिकाणी बोलतो. आणि या निवेदनाच्या अनुषंगाने सर्व गावातील सर्व माजी सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामपंचायत सदस्य आणि इतर सामाजिक संघटनेत काम करणारे सर्व मित्रपरिवार या परिसरातले उपस्थित आहे. म्हणून मी तुम्हाला सांगू इच्छितो का ह्या निवेदनात देखील प्रशासनानं घ्यावं, एवढंच आम्ही या ठिकाणी सांगू इच्छितो. वणी तहसील कार्यालयामध्ये वणीपासून जाणारा मारेगाव रोड रस्त्यावरती भयंकर असं बेशिस्तप्रमाणे ट्रकांची रांग असते. तिथे म्हणजे जाण्या येणाऱ्यांना इतका त्रास होतो, धुरेमुळे समोरचं कुठलंही वाहन दिसत नाही. बेशिस्तप्रमाणे त्यांची वाहने रोडवरती असते. जे चौपदरीकरण रस्ता असूनसुद्धा दोन्ही बाजूनं एक साईड ज्यांनी आपण स्वतः ट्रकची पार्किंग तिथं उभी असते, जेणेकरून जाणाऱ्या व्यक्तीला येणारे समोरचं वाहन दिसत नाही, डोळ्यात धूर उडतो आणि कुठल्याही क्षणी त्याचा अपघात येत्या 8 ते 10 दिवसात अपघात होतच राहतात. म्हणून आम्ही आज या तहसील कार्यालयामध्ये सन्माननीय एसडीओ साहेबांना निवेदनातून कळवले आहे की येत्या ह्या 10 दिवसामध्ये आपण या आमच्या प्रश्नाचं याचं काहीतरी विल्हेवाट लावून मार्गी लावावं व अन्यथा आपण जर याच्यात जर अपयशी राहिले, याच्यात जर तुम्ही उपाययोजना करू न शकल्यास आम्ही थेट यांना इथून आंदोलनाचा एक शांततेपूर्ण एक आंदोलनाचा एक इशारा दिलेला आहे. कारण की या निवेदनातून आम्ही हे सादर केले आहे की तिथून जाणारा व्यक्ती हा सामान्य नागरिक आहे. तो सामान्य नागरिक असताना त्याला कुठला
धोका होऊ शकतो, कारण की येणारं वाहन अचानक येतो आणि रोडवर हायवेवर टाकत असताना ते कुठल्याही मागे पुढे वाहन पाहत नाही, डायरेक्ट ती रस्त्यावर येते आणि त्याच्यामुळे त्याला धोका होऊ शकतो. कारण की आजूबाजूला कोल डेपो आहे आणि कोल डेपोचं त्यांनी जे साठवणूक केलेली आहे त्याच्यातून निघणारा धूळ आणि ते पूर्ण धूळ आपल्याला शरीराला बाधा होत आहे आणि भयंकर प्रमाणे हा प्रदूषण निर्माण होत आहे. म्हणून आम्ही या प्रदूषण रोखण्यासाठी आणि तिथं व्यवस्थित त्यांची पार्किंगची सुविधा अलग करून कोल डेपो तिथून हटवून आज व्यवस्थित जाण्या येण्याकरता मार्ग मोकळा करून द्यावा, ह्या निवेदनातून आम्ही हे मागणी केली आहे. हे मागणी आमची येणाऱ्या 10 दिवसात साहेबांनी पूर्ण करून द्यावे, अन्यथा आम्ही एक तिथे आंदोलन करू व त्याचा जो काही परिणाम होईल ते प्रशासनाला भोगावं लागेल. या निवेदनातून आम्ही इथं सादर केला आहे. तरी एवढे बोल मी आज रोजी जे आम्ही NGO कार्यालयामध्ये आज जे निवेदन दिलं आहे त्या निवेदनात साहेबांना एक अशी मागणी केली की आबा जे वणी ते आपला चिखलगाव ते सोमनाळा लिंबाळा या मार्गावर असलेले आमचे गावं, त्याच्यामध्ये मी कळमना गावामधून येऊन राहिलो आहोत, परंतु या आमच्या गावकऱ्यांना एवढा लालकिल्ला एरियामध्ये आणि चिखलगाव ते सोमनाळा एरियामध्ये एवढा धुळाचा प्रदूषणाचा त्रास आणि त्या वाहतुकीमुळे जे रस्त्यावर ट्रक लावत राहते त्याच्यामुळे वारंवार ॲक्सिडेंटचे प्रमाण हे खूप वाढले आहे. त्याकरता आम्ही प्रत्येक गावामार्फत मी माझ्या ग्रामपंचायतमार्फत एक निवेदनं दिली आहे, परंतु एकट्याच्या ग्रामपंचायतीचा तो विषय नसल्यामुळे आम्ही सर्व मिळून एकत्र आलो यासाठी का बा कुठंतरी प्रशासनानं लक्ष द्यायला पाहिजे, कुठंतरी इथच्या लोकप्रतिनिधींनी लक्ष द्यायला पाहिजे, कुठंतरी सर्व सामान्य जनतेचा विचार केला पाहिजे, कारण की तिथं मरणारे आणि प्रदूषण खाणारे हे सर्वसामान्य जनता आहे. माझं एकच म्हणणं आहे, आज प्रशासनाला जे आम्ही अल्टिमेट दिला आहे 10 दिवसाचा, त्या 10 दिवसाच्या आत जरी आमची मागणी जर का पूर्ण झाली नाही, अन्यथा त्या रस्त्यावर जे आम्ही नंतरचं निवेदन देऊ आंदोलनचं, ते जे काही त्या आंदोलनाला जे काही समोरची जे कारवाई होत असेल ते प्रशासकीय जबाबदार राहील. याकरता आमची विनंती आहे प्रशासनाला की न आंदोलन होता आमच्या मागण्या पूर्ण व्हाव, ही आमची या निवेदनाच्या आजच्या माध्यमातून मागणी आहे.